आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। देशहितासाठी आणखी 3 मंदिरांचा प्रश्न सोडवण्याची गरज। झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचे बहुमत सिद्ध। सरकारच्या योजना अधिक सक्षम करणार। कॅपिटल 1 एकांकिका स्पर्धेत मुंबईच्या संघाची बाजी। वाराणसी येथे अधिवेशनात बेळगावच्या सदस्यांचा सहभाग। महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक संपन्न। बेळगाव इंदोर विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी। बार असोसिएशन अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार। वैश्य समाज महिला मंडळाची कार्यकारिणी जाहीर। मराठा लाईट इन्फंट्री तर्फे मराठा दिन साजरा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गेल्या महिन्यात 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर आता ज्ञानवापी व कृष्ण जन्मभूमी इथल्या मंदिरांचा मुद्दा चर्चेत आला आहे। ज्ञानवापी परिसरातील एका तळघरात सध्या पूजाविधी करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे। यावर देशभरात मोठी चर्चा चालू असतानाच आता राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी केलेले एक विधान चर्चेचा विषय ठरला आहे। आम्हाला देशातील 3 मंदिरे शांततापूर्ण प्रक्रियेतून मिळाली तर आम्ही मागचे सगळं विसरून जाऊ, असं गोविंद देवगिरी महाराज म्हणाले आहेत। आळंदीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गोविंद देवगिरी महाराज बोलत होते। यावेळी त्यांनी मंदिरांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली। देशातील 3 मंदिरे मुक्त झाली तर आम्हाला इतर मंदिरांकडे पाहण्याची इच्छाही नाही, कारण आम्हाला भविष्याकडे पाहायचे आहे, असे ते म्हणाले। झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचे बहुमत सिद्ध। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि सहयोगी पक्षांच्या सरकारवर टांगती तलवार होती। भाजपा इतर राज्यांप्रमाणे याही राज्यात खेळी करण्याच्या तयारीत आहे, असा आरोप झारखंड मुक्ती मोर्चाकडून केला गेला। सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। त्यानंतर आज झारखंड विधानसभेत बहुमत चाचणी प्रस्तावावर मतदान झाले। झारखंड मुक्ती मोर्चाने 47 मते मिळवत हा प्रस्ताव जिंकला, तर बहुमत चाचणीच्या विरोधात केवळ 29 मते पडली। कथित भ्रष्टाचार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासादरम्यान हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। केंद्रातील भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वी कमकुवत करण्यासाठी जाणून बुजून झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला लक्ष्य केले आहे, असा आरोप हेमंत सोरेन यांनी केला होता। झारखंड विधानसभेत 81 सदस्य असून बहुमताचा आकडा 41 आहे।
सरकारच्या योजना अधिक सक्षम करणार. कर्नाटक सरकारच्या अन्नभाग्य, गृहज्योती, गृहलक्ष्मी, शक्ती आणि युवा निधी या 5 महत्वाकांक्षी हमी योजनांच्या लाभार्थ्यांचा महामेळावा सोमवारी सरदार हायस्कूलच्या मैदानावर पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून सरकारच्या योजना अधिक प्रभावी बनवण्यात येणार असल्याची माहिती लोकप्रतिनिधींनी दिली. यावेळी व्यासपीठावर महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी, आमदार राजू सेठ, चंद्रराज हट्टीहोळी आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी योजनांच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेत मुंबईच्या संघाची बाजी. कॅपिटल वन संस्थेतर्फे आयोजित आंतरराज्य एकांकिका स्पर्धा रविवारी संपन्न झाल्या. 2 दिवस बहारदार एकांकिका सादर करून संघांनी नाट्य रसिकांची मने जिंकली. या एकांकिका महोत्सवात मुंबई येथील क्रिएटिव्ह कार्टी या संस्थेच्या इंट्रोगेशन या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळवला. तर बेळगाव जिल्हा मर्यादित गटातील विजेता संघ वरेरकर नाट्य संघ बेळगाव हा ठरला. या संघाच्या अजब लोट्यांची महान गोष्ट या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळवला. बक्षीस समारंभात कॅपिटल वन सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी हंडे, नाट्य अभ्यासक अरुणा नाईक, स्पर्धेचे परीक्षक संजय हळदीकर, तुषार भद्रे, सचिन धोपेश्वरकर, सुभाष सुंठनकर, श्याम सुतार, रामभाऊ जोशी, शरद पाटील, लक्ष्मीकांत जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. वाराणसी येथील अधिवेशनात बेळगावच्या सदस्यांचा सहभाग. बृहण महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली संस्थेचे 72वे राष्ट्रीय अधिवेशन वाराणसी येथे संपन्न झाले. या प्रसंगी बेळगाव येथील मराठी भाषा प्रेमी मंडळ संस्थेच्या सदस्यांनी या अधिवेशनात सहभाग घेतला होता. त्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा संवर्धन मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मराठी भाषा प्रेमी मंडळाचे सदस्य नितीन कपिलेश्वरकर, श्रीकांत विर्गी, श्रीधर जाधव, कुमार पाटील, भारती कपिलेश्वरकर, सौ पूजा पाटील, परशुराम माळी, चंद्रकांत इंगोले, अर्चना इंगोले, मकरंद बापट, रजनी गुर्जर व सुहास गुर्जर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक संपन्न. सोशल मीडियावर शहर समिती पदाधिकाऱ्यांच्या नावाची यादी व्हायरल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील विभागनिहाय कार्यकारिणी निवड कार्यकर्त्यांची मते जाणूनच घेतली जाईल असा निर्णय शहर मये समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विभागनिहाय कार्यकारिणी निवडीबाबत चर्चा करण्यासाठी शहर मये समितीची बैठक रविवारी मराठा मंदिरमध्ये झाली. रणजित चव्हाण पाटील अध्यक्षस्थानी होते. रमाकांत कोंडुस्कर यांनी विचार मांडले. अध्यक्ष चव्हाण पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मताचा आदर राखून निर्णय घेतले जातील असे स्पष्ट केले. यावेळी महादेव पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर यांच्यासह दक्षिण व उत्तर मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव इंदोर विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी. बेळगाव ते इंदोर स्टार एअरलाईन्सची विमानसेवा बंद केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून ही विमानसेवा लवकरात लवकर पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून केली जात आहे. मुंबई, बंगळूर, दिल्लीप्रमाणे बेळगाव येथील लोक नोकरी व्यवसायानिमित्त इंदोरला मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे बेळगाव ते इंदोर स्टार एअरची विमानसेवा सुरू केल्यास फायदा होणार आहे. यापूर्वी सामरा विमानतळावरून बेळगाव ते इंदोर थेट विमानसेवा उपलब्ध होती. या विमानसेवेला प्रवाशांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सदर विमानसेवा बंद करण्यात आली आहे. बार असोसिएशन अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार. बेळगाव बार असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक आता तिरंगी होणार आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम दिवस होता. यात तिन्ही उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली. यामुळे अध्यक्षपदासाठी तिघांमध्ये चुरशीची लढत आहे. यामुळे मतदार माजी अध्यक्षांना परत कौल देतात की नवीन चेहऱ्याला संधी मिळते हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. बेळगाव बार असोसिएशन राज्यातील प्रतिष्ठित संस्था मानली जाते. अध्यक्षपदाच्या रिंगणात माजी अध्यक्ष ॲडव्होकेट S.S. किवडसन्नवर, ॲडव्होकेट S.C. जैन आणि ॲडव्होकेट सुनील सानिकोप हे 3 उमेदवार आहेत. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत यातील एकाची निवड होणार आहे. वैश्य समाज महिला मंडळाची कार्यकारिणी जाहीर. वैश्य समाज महिला मंडळातर्फे हळदी कुंकू तसेच सांस्कृतिक कार्यक्रम वरेरकर सभागृह टिळकवाडी येथे पार पडला. यावेळी महिलांनी नृत्य, देशभक्तीपर गीत, नाटक, कलाविष्कार सादर केले. या कार्यक्रमाला 150हून अधिक महिलांची उपस्थिती होती.
त्या दिवशी वैश्य समाज महिला मंडळाची नवीन कमिटी स्थापन करण्यात आली। अध्यक्षपदी अंजली किनारी, उपाध्यक्ष वर्षा सटवाणी, सेक्रेटरी वैशाली पालकर, उपसेक्रेटरी जयश्री हनमशेठ, खजिनदार अक्षता कलघटकी, उपखजिनदार स्मिता नाकाडी, सल्लागार सुनीता हनमशेठ, वंदना मालशेठ, अश्विनी कलघटकी, उज्ज्वला बैलूर यांच्यासह इतर सभासदांची नेमणूक करण्यात आली। लक्ष्मी बिडीकर यांनी नूतन कमिटीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता हनमशेठ यांनी केले। मराठा लाईट इन्फंट्री तर्फे मराठा दिन साजरा। मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये रविवारी मराठा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। संपूर्ण रेजिमेंटमध्ये 4 फेब्रुवारी हा दिवस मराठा दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सुभेदार तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर केला होता। त्यामुळे हा दिवस मराठा लाईट इन्फंट्री तर्फे मराठा दिन म्हणून साजरा केला जातो। मराठा लाईट इन्फंट्रीचे कर्नल मेजर हितेश भल्ला यांच्या हस्ते स्मारकावर पुष्पचक्र वाहण्यात आले। मराठा रेजिमेंटच्या समृद्ध वारशामध्ये योगदान दिलेल्या शहीदांना आदरांजली वाहण्यात आली। या दिनाचे औचित्य साधून मेजर संदीप यांच्या नेतृत्वाखालील सायकल मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। राज्य काँग्रेसने लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली असून संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित केली आहे। जिंकण्याच्या निकषावर राज्यातील 28 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी तयार केली असून बेळगावातून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, कारवारमधून आमदार आर.व्ही. देशपांडे यांच्यासह माजी आमदार अंजली निंबाळकर, नवोदित अल्वा, चिकोडीतून लक्ष्मण चिंगळे, चिदानंद सौदी, गजानन मंगसुळी यांच्या नावांचा समावेश आहे। राज्यातील किमान 20 लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी केला आहे। यासाठी विजयाचे निकष लावून संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे। पंडित कडलासकर बुवा स्मृती संगीत संमेलनात सुरांची बरसात। विविध रागदारी वादनातील रंग आणि अभंगातील गोडव्याने रसिकांची मने जिंकली। शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात पंडित कडलासकर बुवा स्मृती संगीत संमेलनात 2 दिवस सूर तालांची बरसात झाली। यावेळी गायन व वादनाला रसिकांची दाद मिळाली। व्हायोलिन वादक पंडित संतोष नाहर, पंडित रघुनाथ नाकोड, महेश कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले। यावेळी मान्यवरांचा शाल, हार, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला।
यामध्ये वादन कार्यक्रमाला यादवेंद्र पुजार, नारायण गणाचारी, गीता कुलकर्णी यांनी साथ दिली. विजय बांदिवडेकर, उषा रानडे, मंजिश्री खोत, माधुरी मुतालिक देसाई, सीमा कुलकर्णी, रुद्रम्मा याळगी, राजप्रभू धोत्रे यांनी गायन सादर केले. शशिकला भजनी मंडळ, लक्ष्मी नारायण भजनी मंडळ व भक्ती भजनी मंडळाने अभंग सादर केले. बेळगुंदी येथे मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ. मातृभाषेतून बोलणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच इतर भाषाही शिकणे आजच्या काळाची गरज आहे, असे विचार काकडे फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडे यांनी मांडले. बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या वतीने रविवारी होणाऱ्या 18व्या मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष कृष्णा गावडा होते. प्रास्ताविकामध्ये प्रकाश बेळगुंदकर यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. मरगाई देवस्थान परिसरात प्रसाद बोकडे व प्राजक्ता बोकडे यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोपण करण्यात आले. आप्पाजी शिंदे व सरस्वती शिंदे यांच्या हस्ते मुहूर्तमेढ पूजन करण्यात आले. यावेळी रवी किरण सोसायटीचे अध्यक्ष म्हात्रू झंगरूचे मनोहर पाटील यांच्यासह संमेलन संयोजक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतनगर नागरिक हितरक्षण समितीचे उद्घाटन. गणेशपूरमधील भारतनगरमध्ये नागरिक हितरक्षण समितीचे उद्घाटन नुकतेच झाले. महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी फीत कापून समितीचे उद्घाटन केले. हितरक्षण समितीतर्फे परिसरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, संघाने सकारात्मक कार्य करावे असे आवाहन मंत्री हेब्बाळकर यांनी केले. यावेळी हनुमंत रेडेकर, चैत्रा, AKMS अध्यक्ष अशोक मोहन सांबरेकर, प्रियांका शिकरे, अशोक मेहचरी आदी उपस्थित होते. कॅन्टोन्मेंटची मोकळी जागा भाडे तत्वावर देणार. कॅन्टोन्मेंट हद्दीतील मुख्य डाकघर खुल्या जागेसंबंधी बोर्डाने एक योजना आखली आहे. सुमारे 16 गुंठे जागेमध्ये तात्पुरत्या पद्धतीवर व्यापारी आस्थापने बांधा, वापरा व हस्तांतर करा अशी योजना आखली आहे. 5 वर्षांच्या करारावर ही जागा दिली जाणार असून यासाठी बोर्डाने निविदा मागवली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाला राज्य सरकारकडून आवश्यक निधी मिळत नाही, यामुळे हद्दीतील विकास झालेला नाही. कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात खुल्या जागा आहेत. त्या जागेचा बोर्डाकडून वापर होत नव्हता. यामुळे या जागांचा वापर व्हावा व महसुलात वाढ करावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. तरीही बोर्डाचे याकडे दुर्लक्षच होत होते. 15 दिवसांपूर्वी बोर्डाचा नव्या CEOनी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ही योजना आखण्यात आली आहे. बृहण महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात डॉक्टर श्रीकांत विर्गी यांचा गौरव. बृहण महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली या संस्थेच्या वाराणसी येथील 72व्या अधिवेशनात येथील डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर श्रीकांत वीरप्पा विर्गी यांचा सन्मान करण्यात आला. डॉक्टर विर्गी यांची वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी जाणून तसेच सामान्यांना निस्वार्थी मनाने केलेली मदत याबद्दल हा सन्मान करण्यात आला. शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा संवर्धन मंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व पंडित गणेश शास्त्री द्रविड यांच्या हस्ते डॉक्टर विर्गी यांना गौरवण्यात आले. 2 घरफोड्यांप्रकरणी दोघांना अटक. शाहूनगर व सदाशिवनगर परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघांना APMC पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून लॅपटॉप व 600 ग्रॅम चांदी असा 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रमजान अब्दुल नदाफ वय 19 व शाहिद शब्बीर शेख वय 19 दोघेही राहणार वैभवनगर अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सॅम्युअल महादेव नागनूर यांनी घरातून लॅपटॉप व दागिने चोरीला गेल्याची फिर्याद 26 जानेवारी रोजी दिली होती. याशिवाय सदाशिवनगरमधील डबल रोडवरील एका घरात चोरीची घटना घडली होती. या दोन्ही प्रकरणांची नोंद करून घेत APMC पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करत वरील दोघांना अटक केली. मन्नूर येथे युवकाचा नदीत बुडून मृत्यू. पाळीव श्वानाला अंघोळ घालण्यासाठी नदीवर नेलेल्या युवकाचाच नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना मन्नूर येथे रविवारी दुपारी 2:30च्या सुमारास घडली. आदित्य अनिल चौगुले वय 21 असं मृताचं नाव आहे. काकटी पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद आहे. पोलिसांनी सांगितले की आदित्याला पोहता येत नव्हते, तरीही मन्नूर येथील मार्कंडेय नदीमध्ये पाळलेल्या कुत्र्याला आंघोळीसाठी तो घेऊन गेला होता. त्या ठिकाणी पाय घसरून किंवा तोल जाऊन पाण्यामध्ये पडला व बुडून त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच मन्नूर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. काकती पोलिसांनी घटनेची नोंद करून पंचनामा केला आहे. उसाचा ट्रक उलटून 4 पादचारी महिला ठार. गावातून कामावर जाणाऱ्या 4 पादचारी महिलांवर उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात 4 महिलांचा मृत्यू ओढवला. 3 महिलांचा जागीच तर एका महिलेचा उपचार दरम्यान महिलाचा मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील शेडबाळ गावानजीक ही दुर्दैवी घटना घडली आहे. चंपा लक्काप्पा तलकट्टी, भारती वडदले, मालू रावसाबाई नापुरे, तिघीही राहणार शेडबाळ अशी घटनास्थळी मृत महिलांची नावे आहेत. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेकव्वा नरसप्पा सरसाई या महिलेला मिरज तालुक्यातील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दरम्यान तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा देखील मृत्यू झाला आहे. कागवाड पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला. बसवान गल्लीतील गॅस गळती दुर्घटनेने घेतला 4था बळी. बसवान गल्ली येथील गॅस दुर्घटनेने रविवार दिनांक 4 रोजी 4था बळी घेतला. मागील रविवारी झालेल्या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले होते. या जखमींवर उपचार सुरू असताना यापूर्वी 3घांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जखमीमधील एका विवाहितेचा रविवारी पहाटे जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे. ललिता मोहन भट यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचाराचा उपयोग न होता रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. खडेबाजार पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. एकाच कुटुंबातील 4थ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुसऱ्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय, मालिका बरोबरीत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने 106 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. पहिल्या डावामध्ये यशस्वी जयस्वालचे स्मरणीय द्विशतक आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा भेदक मारा, तर दुसऱ्या डावामध्ये शुभमन गिलची शतकी खेळी आणि त्यानंतर फिरकीपटू अश्विनची कामगिरीमुळे भारताचा विजय सुकर झाला. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. दुसरा सामना जिंकत भारताने मालिका बरोबरीत साधली आहे. अखिल भारतीय विद्यापीठ जलतरण स्पर्धेत अनुमती चौगुले हिची सुवर्णबाजी. बेळगावची होतकरू जलतरणपटू अनुमती चौगुले हिने चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय विद्यापीठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये 2 सुवर्णांसह 6 पदके पटकावीत घवघवीत यश संपादन केले आहे. अखिल भारतीय विद्यापीठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा SRM युनिव्हर्सिटी चेन्नई येथे नुकतीच पार पडली. सदर स्पर्धेत बेंगलोरच्या जैन विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना अनुमती चौगुले हिने 2 सुवर्ण पदकांसह प्रत्येकी 2 रौप्य व कांस्य पदके हस्तगत केली. बेळगावमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करणारी अनुमती सध्या बेंगलोरमध्ये शिकत आहे. बेंगलोरच्या बसवनगुडी येथील बसवनगुडी ॲक्वेटिक सेंटर येथे पोहण्याचा सराव करणाऱ्या अनुमती चौगुले हिला जलतरण प्रशिक्षक नटराज व्ही यांचे मार्गदर्शन लाभत आहे. काकती मराठी शाळेच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात. काकती येथील सरकारी आदर्श प्राथमिक मराठी शाळा वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष SDMC कमिटीचे अध्यक्ष अनिल गवी होते. प्रमुख पाहुणे सागर पिंगट यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामपंचायत उपाध्यक्षा रेणुका कोळी यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल संघांनी भाग घेतला. यावेळी SDMC उपाध्यक्षा सोनम टुमरी, सोनाली गवी, अर्चना टुमरी, नम्रता परमोजी, दीपक जाधव, सिद्धराय बसरीकट्टी, क्रीडा शिक्षक अशोक अरवळी यांनी खेळाचे व्यवस्थापन केले. सूत्रसंचालन शिक्षिका नम्रता गुंजीकर तर आभार नम्रता लोहार यांनी मानले. गोमटेश विद्यापीठाच्या थ्रोबॉल संघाला अजिंक्यपद. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तर विभागाच्या वतीने रायचूर येथे झालेल्या थ्रोबॉल विवेक स्पर्धेमध्ये गोमटेश विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवून स्पर्धेचे अजिंक्यपद संपादन केले. या विद्यार्थिनींची संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या विद्यार्थिनींची राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गोमटेश विद्यापीठाचे संस्थापक आणि माजी आमदार संजय पाटील यांनी सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य महेश कारेकर, सुनील पाटील, अनिल जिनगौडा, महावीर जिनगौडा, विठ्ठल मुरकट्टी, किरण ताळेकर आदी उपस्थित होते. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.